मीरा मॅडम, पण तुम्ही माझी ऑर्डर कशी काय ॲक्सेप्ट केलीत? कारण श्रेयस माझा खूप जुना मित्र आहे आणि मित्रासाठी एवढं मी करूच शकते. प्लीज तुम्ही राग मानू नका. तुमची मैत्री मैत्रीच्या जागी आणि बिझनेस बिझनेसच्या जागी. मी ह्या बिझनेसमध्ये खूप नवीन आहे, शिकायचा प्रयत्न करते आणि तुमच्या ऑफरकडे मी एक शिकण्याची संधी म्हणून बघते. माझ्यावर विश्वास ठेवा, म्हणजे ना मी तुमच्या क्वालिटी स्टँडर्डप्रमाणेच प्रोडक्ट बनवायचा प्रयत्न करेन आणि जर तुम्हाला प्रोडक्ट आवडलं नाही तर तुम्ही ॲक्सेप्ट करू नका प्लीज. ठीक आहे, इफ यू इन्सिस्ट आय अग्री. पण हां, ह्या वेळेला मी तुला ॲडव्हान्सचा चेक देणार आहे आणि तो तुला घ्यावा लागणार आहे. ठीक आहे, मी चेक घेईन. गुड. आणि अजून एक गोष्ट, ह्या पुढे मला आहोजाहो करायचं नाही. ठीक आहे, मी सॉरी, म्हणजे मी तुला मीरा म्हणू की वृषाली? मीराच म्हण, कारण आता ह्याच नावाची सवय झाली आहे मला. थँक्यू मीरा ह्या चेकसाठी. आणि घरी कधीतरी जेवायला ये. नक्की ये. येऊ मी? येस. बाय बाय. अश्विनी, अश्विनी, वाह, बेस्ट. बघ ना. हॅलो देसाई सर, मी अश्विनी बोलते. हो, नाही मला जरा ना प्रॉब्लेम आहे की हो पॅक नाही होत आहे. गुलाब पाणी मी त्याच्यात टाकलं होतं, 50 ml टाकलं, तुम्ही सांगितलं तसंच टाकलं, पण ते तेवढा हो 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 प्रॉपर हे नाही होत आहे. हां नाही चालेल. हो हो नाही, मी बघते तशी कन्सिस्टन्सी किती आहे ती किंवा काय. तुझी भरारी आभाळास पाहू दे. गोष्ट वेगळी तुझी वेगळीच राहू दे. उंचही तुझी भरारी आभाळास पाहू दे. सोड मागे खंता तसैल झाले बंधाता. वाट दुर्दिशी जाऊ दे. तुला 10 दिशांनी साध घातली सुखानी. चाल पुढं, चाल पुढं. वेगळी तुझी कहाणी स्वप्न वेळ पावलांनी. चाल पुढं, तू चाल पुढं. अश्विनी, तू अजून इथेच? बरं झालं तू आलीस, तुला काहीतरी दाखवायचंय. काय ग? अरे वा, बघू.
वाव अश्विनी हे बेस्ट आहे आउट ऑफ द वर्ल्ड वाव नक्की? हो म्हणजे काय अगं पण आता आपल्याला असं मास प्रोडक्शन करावं लागेल. नाही, त्याच्या अगोदर आपल्याला अजून एक काम करावं लागेल. काय ह्या प्रोडक्टचं सर्टिफिकेट लागणार आहे, ते मिळवायचे. मग आता ते कसं करायचं? प्रिन्सिपल सरांकडे जाते, त्यांच्याकडे लवकर मिळेल सर्टिफिकेट. गुड चालेल तू कर. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केलेत प्रोडक्ट चांगलं करण्याचा. कसं वाटतंय? लेट्स सी. तुम्ही बोलावलं? हे टेस्टिंगला पाठवायचे. ओके. अश्विनी रिलॅक्स. बरं तू सांग काय घेणार, चहा कॉफी? नाही, नको. हिच्यामध्ये श्रेयसने नक्की काय पाहिलं? तशी तर साधीच दिसते की. मग अशी कुठली क्वालिटी असेल जी श्रेयसला इतकं बांधून ठेवते हिच्याशी? मॅम हे रिपोर्ट. मॅम हे अमेझिंग प्रोडक्ट आहे. नक्की काय यूज केलं तुम्ही? खूप भारी आहे. थँक्यू. नाईस. थँक्स जय. थँक्यू मॅम. मला आता ऑर्डर मिळायला काहीच हरकत नाही ना? नाही, आता तुला ऑर्डर मिळू शकत नाही, कारण तू माझ्या कंपनी बरोबर टायअप करायचंयस. आणि हो, हे मी श्रेयसची मैत्रीण म्हणून बोलत नाहीये, प्रोफेशनली बोलते. ओके? काय? थँक्यू. 10 लाख? हो, पण एक अट आहे. कोणती अट? हे प्रोडक्ट तू माझ्या कंपनीसाठी एक्सक्लुझिव्हली बनवायचंस. राग मानू नकोस, पण खूप मोठा निर्णय आहे हा, आणि मला याच्यावर थोडा विचार करायला वेळ हवाय. डोंट वरी, तू शांतपणे विचार कर आणि उद्या विचार करून मला तुझं काय उत्तर आहे ते कळ. आणि जर तुला माझी ऑफर आवडली तरच हो म्हण, नाहीतर हा चेक परत पाठवून दे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं उगाच प्रेशर घेऊ नकोस. याच्याने श्रेयस आणि माझ्या मैत्रीमध्ये काहीही फरक पडणार नाही. ओके? अश्विनी, मला वाटतं तू ऑर्डर एक्सेप्ट कर. बस जरा मला बोलायचं होतं. बस बस. हे बघ, आज ना उद्या आपण आपला बिझनेस एक्सपॅन्ड करणार, बरोबर की नाही? मग आता समोरून आपल्याला इतकी छान ऑफर आली तर प्रॉब्लेम काय? आणि त्या वृषालीला म्हणजे मीराला मी चांगलंच ओळखतो गं. ती स्वतःचं नुकसान होऊ देणार नाही बिझनेसमध्ये, आणि तिचं नाही झालं तर तुझंही नुकसान नाही होणार. बरोबर बोलतात आई बाबा. मग? कारण ना तू मागच्या वेळी ऑर्डर घेतली, तुला लॉस झाला होता. आता जर ही ऑर्डर घेशील ना तर तो लॉस रिकव्हर होईल. त्यासाठी तरी घे, मला असं वाटतंय. बघ विचार करून. परफेक्ट बोलते. अहो, पण माझं प्रोडक्ट मला फक्त त्यांच्यासाठी बनवायला लागेल, दुसऱ्या कुणालाही विकता येणार नाही असं मीराने सांगितलंय. एक्सक्लुझिव्हली बनवायचंय ते. अरे पण फक्त फेस पॅकच एक्सक्लुसिव्ह बनवायचंय ना. बाकीचे तुझे प्रोडक्ट्स तू बनवू शकते आणि तुझ्या नावावर विकू शकतेस. खरं सांगू का, तुमचं म्हणणं मला पटतंय, पण मला ना विचार करायला थोडा वेळ हवाय. विचार करून घेते ना निर्णय. ठीक आहे. आय एम व्हेरी शुअर अश्विनी वाघमारे तुझी ऑफर ऍक्सेप्ट करणार म्हणजे करणार. तिने ऑफर जरी ऍक्सेप्ट केली तरी त्याचं पुढे काय करायचं मला काही सुचत नाही. गॉश, हे सगळं कुठल्या डिरेक्शन मध्ये चाललंय? आय एम सो क्लूलेस. मी आहे ना, मी सांगते काय करायचं ते. तू माझ्या भावाला सतत भेटत राहा, सतत त्याच्या सोबत राहा, आणि ॲट द सेम टाइम अश्विनी वाघमारेला इतकं काम दे, इतकं कामाचं बर्डन दे की ती सतत कामात राहिली पाहिजे, तिला वेळच नाही मिळाला पाहिजे इतर कुठेही बघायला. आणि अशा पद्धतीने
तू दादाला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न कर. कॉंग्रॅच्युलेशन अश्विनी. आता तू आमच्या कंपनीसाठी एक महत्वाचं प्रॉडक्ट बनवणार आहेस. यू आर वन ऑफ अस. आता आमच्या टीमची मेंबर झालीस तू. या सगळ्यांनी तुझं प्रॉडक्ट व्यवस्थित स्टडी केलेलं आहे, एक्झामिन केलेलं आहे. शिवाय इकडची वर्क स्टाईल कशी आहे तेही मी तुला एक्सप्लेन केलेलं आहे. तुला सगळं व्यवस्थित कळलंय राईट? हो, मला नीट कल्पना आली आहे सगळ्या गोष्टींची. ओके देन, मग आजची मीटिंग मी इथेच संपली असं अनाउन्स करते. आणि लेट्स गिव्ह आवर बेस्ट, ऑल द व्हेरी बेस्ट टीम. या, थँक्यू. हॅव अ गुड डे. गुड डे. ऑल द बेस्ट. थँक्यू. मला तर खरंच वाटत नाहीये इतक्या मोठ्या कंपनी बरोबर मी काम करते आणि एवढी मोठी ऑर्डर मिळाली आहे मला. तू इतकं चांगलं काम करणार असलीस तर डिमांड तर वाढणारच. आणि आता की नाही याची सवय करून घे. बरं, एनिवे मी जरा कामासाठी फॅक्टरीत चालले. तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी येऊ का फॅक्टरीत तुझ्या बरोबर? म्हणजे मला बघता येईल. हो, व्हाय नॉट, शुअर. एक काम कर अश्विनी, श्रेयसला पण फोन करून बोलव. आपण सगळेच मिळून जाऊयात फॅक्टरीला. व्हॉट से? चालेल, त्यांना फोन करते. हो. हे सगळे डिटेल्स आहेत, एकदा चेक करून घे आणि तसंच सगळं काम करून घे. कळलं? कीप इट विथ यू. हा अश्विनी बोल, पटकन बोल, मी कामात आहे. ठीक आहे, मग राहू दे. आता फोन केलास तर बोल ना पटकन. मी आणि मीरा ना फॅक्टरीत जायचा विचार करतोय. ती असं म्हणत होती की तुम्हाला शक्य होईल का आमच्या बरोबर येणं? मी काय करू फॅक्टरीला येऊ? तुम्ही जा तिकडे, मला नाही जमणार का, खूप काम आहे. बरं ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा. हा दे. हा दे ग. हॅलो, काय नाटकं करतोयस रे? अरे नाटकं नाही करत आहेत, काम पेंडिंग आहे तिकडे. हे बघ, काम ना कधीच संपणार नाही आहेत श्रेयस. इतक्या वर्षांनी भेटतोय आपण आणि तू, मी, अश्विनी आपल्या तिघांना मस्त एकत्र फिरायची संधी मिळेल आणि तू नाही म्हणतोयस. नॉट फेअर. आणि तूच म्हणालास ना की माझी मैत्रीण काय आता बिझनेस वुमन झाली, मग तिची फॅक्टरी बघायची इच्छा नाही तुला? जाऊ दे रे, ठीक आहे, तुला इच्छाच नाहीये तर मग काय आता? अगं असं कुठे म्हणालो मी इच्छा नाहीये, काही बोलतेस? म्हणजे इच्छा आहे ना. ग्रेट देन. मी हायवेच्या एक्झिटला भेटते तुला. वाट बघते तुझी. ओके? अगं ऐकत नाहीस तू. चल भेटतो तिकडे. सी यू देन. वाटेत भेटतोय आपल्याला. अरे वा, मी त्यांना सांगितलं बरोबर चला तर त्यांनी ऐकलं नाही, पण तू सांगितल्यावर लगेच ऐकलं. नाही म्हणायची काय हिंमत आहे त्याची. तुला माहिती अश्विनी, कॉलेजमध्ये ना श्रेयस माझं सगळं ऐकायचं, तेव्हा आता सुद्धा ऐकावंच लागणार. कुठल्या निमित्ताने का होईना, महत्वाचं हे आहे की आपल्याला दोघींना एकत्र फॅक्टरी बघता येईल. That's right. Yes, come in. मॅम, नवीन प्रोडक्टचं डॉक्युमेंटेशन आपल्याला आजच करावं लागेल. त्यानुसार मला परचेस ऑर्डर टाकायची आणि या आठवड्यात एक पब्लिक हॉलिडे आणि नंतर वीकेंड. दुर्गेश, प्लीज काहीतरी मॅनेज कर ना. अरे मी आणि अश्विनी आता फॅक्टरीला निघालो होतो आणि जर हे सगळं काम मध्ये आलं तर फॅक्टरी व्हिजिट सोडून अश्विनीला हे सगळं करत बसावं लागेल. काही प्रॉब्लेम नाही, काम महत्वाचं आहे, पहिलं ते करूया. आर यू शुअर? हो. श्रेयस अगदी बरोबर बोलला होता की माझी बायको सगळी कामं एकदम परफेक्ट करते. असं म्हणाले ते. हो दुर्गेश. मॅम, या ठिकाणी तुमचं सह्या हवी. हे प्रोडक्ट डिटेल्स आहेत सगळे. पण बाहेर का थांबलोय? चल आतमध्ये, त्या सुखवानीने बोलवलंय ना. चल. अरे सुखवानीपेक्षा अश्विनी इम्पॉर्टंट आहे ना. काय झालं? अरे ती चालली आहे त्या वृषाली बरोबर फॅक्टरी बघायला, तर मला दोघींनी आग्रह केला तू पण चल म्हणून येतोय. म्हणून इकडे उभा आहे हायवेवर. एक सेकंद, वहिनी का जाते तिची फॅक्टरी बघायला? अरे हो, तुला सांगितलंच ना मी. वृषालीनी एक सॉलिड ऑफर दिली अश्विनीला. अश्विनीचे आता सगळे प्रोडक्ट्स ना एक्सक्लुसिव्हली तिच्या ब्रँडच्या अंडर बनणार आहेत.
सॉलिड मोठं मार्केट मिळेल आता अश्विनीला. एक्सक्लुझिव्हली म्हणजे एक्सक्लुझिव्हली म्हणजे आता अश्विनी तिचे प्रोडक्ट्स तिच्या नावाखाली किंवा दुसऱ्या कुठल्या ब्रँडच्या नावाखाली नाही करू शकत. इट्स मीरा एंटरप्राइजेस प्रॉपर्टी नाव. म्हणजे त्या प्रोडक्ट वरती वहिनींचं नाव नाही लागणार आहे? नाही, अनिर्वाणचं लागणार. असं कसं? नाही, मला हे फार फिशी वाटतंय. ते ती तुझी मैत्रीण आहे ते सगळं ठीक आहे, पण ती वहिनींची का मदत करते? मला काहीतरी गडबड वाटते. प्लीज जरा चौकशी कर यार. अरे नाही रे बाबा, काय गडबड बिडबड. ती कित्येक वर्ष इतका मोठा बिझनेस चालवते. अशा छोटे छोटे बिझनेसेस असतात ना, त्यांना ती पिकअप करते, त्यांना ती मदत करते. आणि बॉस, ती माझी कॉलेजची फ्रेंड आहे, मी तिला कित्येक वर्ष ओळखतो. ती अश्विनीला का फसवेल? काही फिशी नाहीये, गडबड नाही, टेन्शन नको घेऊ. चल. तुला एवढा कॉन्फिडंट वाटतं मग ठीक आहे, पण तरी सुद्धा ताक आहे ना, हे फुंकून फुंकूनच पी बाबा. अरे हो रे बाबा, फुंकून पी, टेन्शन नको घेऊ. एक तर गेल्या कुठे या दोघी? इकडे रस्त्यावर उभं केलंय. फोन आहे ना, लाव ना जरा फोन. मग स्विच ऑफ येतो यार. काय? हम वृषालीला करतो. हा यार, कुठे गेली मीरा यार? अरे मीरा, कुठे आहेस तू? अरे ही बघ आली. हे बघ, ये इथे तुझ्या समोर. पण वहिनी कुठे आहे? तुम्ही दोघे एकत्र येणार होतात ना? अरे हो, अश्विनी येणार होती, पण अश्विनीला डॉक्युमेंटेशनसाठी ऑफिसमध्येच थांबावं लागलं. आणि ते सगळं आज होणं फार इम्पॉर्टंट आहे. तेव्हा आपण दोघंच फॅक्टरीला चाललो. एक मिनिट श्रेयस, तू एकटा जाऊन तिकडे काय करणार आहे? हा, तर वहिनी पण नाहीये ना, त्यापेक्षा वहिनीला येऊ दे, मग सोबत जा ना तुम्ही. आता निघालोच आहोत फॅक्टरी बघायला, तर जाऊन येऊयात ना. अश्विनीचं काम झाल्यावरती तिला पण बोलवून घेऊ. मी गाडी पाठवेन हवं तर. बघ. हा चालेल चालेल. चल पांड्या, मी जाऊन येतो, तुला फोन करतो. झालं. चल बाय. ये. अश्विनी मॅडम, मीरा मॅमचा फोन आला होता. मला या पेपरवरती तुमच्या सह्या हव्यात. ठीक आहे, मी वाचते आणि सही करते. किती युनिट्स आहेत का फॅक्टरीमध्ये? 2 आहेत, तिसरं सुरू करायचंय. अमेझिंग यार, आय एम सो हॅपी फॉर यू. बरं झालं आपण फॅक्टरी बघायला आलो. मला पण खूप बरं वाटलं तू आलास ते. पण तुझ्या त्या मित्राला फार काही आवडलं नव्हतं तू माझ्या बरोबर फॅक्टरी बघायला आलास. हा, पांड्या इज अ व्हेरी डिअर फ्रेंड ऍक्च्युली. पण माझ्या मित्र असायच्या आधी तो अश्विनीचा भाऊ आहे. आणि बायकोच्या माहेरच्यांना खुश ठेवायला पाहिजे ना, नाही तर बायको रुसते लगेच. रिअली? अश्विनी रुसते तुझ्यावर? अरे मग रुसते ना, आणि मग खूप कष्ट घ्यावे लागतात तिला पटवायला. श्रेयस, मला ना तुला काहीतरी सांगायचंय. सांग ना. अरे काय झालं, गाडी का थांबवली? बॅटरी प्रॉब्लेम देते. हो, पण बरं झालं फॅक्टरीच्या जवळच बंद झाली. श्रेयस, अगदी समोरच आहे, आपण चालत गेलो तर चालणार आहे का तुला? हा चालेल ना, त्यात काय. चल ये. यांना फोन करते आता. फोन स्विच ऑफ कसा झाला? पण खरंच कॉलेजमध्ये पण तू असाच होतास ना श्रेयस, एकदम मस्त मौला, फ्री बर्ड. आणि तुझ्यासारखा मस्त मौला माणूस मला वाटलं होतं की मस्त कुठेतरी बाहेर अब्रॉड जाऊन अभ्यास करेल, बरीच वर्ष बॅचलर राहील. पण तू तर कॉलेज संपल्या एकदम लगेच लग्न केलंस. ऍक्च्युली पण अश्विनीला पहिल्यांदा बघितलं आणि असं वाटलं की हीच ती मुलगी आहे जिच्याबरोबर मला आयुष्य काढायचं. पटकन लग्न करून टाकलं. श्रेयस, मला तुला काहीतरी सांगायचंय. सांग ना. आय लव्ह यू श्रेयस. माझं खूप आधीपासून तुझ्यावरच प्रेम होतं. इतकी वर्ष मी तुला किती मिस केलंय तुला सांगू नाही शकत. मी सुद्धा तुला खूप मिस केलं. त्या दिवशी तुला अचानक बघितलं आणि सगळ्या जुन्या आठवणी आठवल्या. का सोडून गेलीस यार मला? तुला माहिती नाही की हे सगळं ऐकायला मी किती वर्ष आतुर होते. आय प्रॉमिस मी तुला कधीच सोडून जाणार नाही.
श्रेयस, विल यू मॅरी मी? आपण यापुढे एकत्रच राहू. मीरा, होय मीरा, कुठे हरवलीस? सोंडा उठा, काय झालं? श्रेयस, मला तुला काहीतरी सांगायचंय. हा बोल ना. अरे एक अश्विनीचा फोन. अश्विनी बोल. अहो तुम्ही कुठे आहात? अरे कुठे? वृषाली बरोबर आलोय. वृषाली बरोबर? तुम्ही त्यांच्यासोबत काय करताय? म्हणजे अरे काय करतो म्हणजे? फॅक्टरी बघायला आलो ना. आणि तुला फोन करत होतो, तुझा फोन का स्विच ऑफ होता? फॅक्टरी बघायला?